पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. शहरावर सतत ढगांची सावली पसरलेली असायची आणि संध्याकाळ झाली की रस्त्यांवर पावसाचे पाणी चमकू लागायचे. त्या दिवसात मृणालचे आयुष्य अगदी साध्या पद्धतीने चालले होते. कॉलेज संपून नोकरीच्या शोधात असताना तिचा बराच वेळ मोबाईलवर जायचा. सोशल मीडियावर फोटो पाहणे, रील्स बघणे आणि मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे एवढेच तिचे रोजचे काम झाले होते. एके दिवशी इंस्टाग्रामवर तिला एका अनोळखी मुलाची फॉलो रिक्वेस्ट आली. त्या मुलाचे नाव आदित्य होते. प्रोफाईलवर नीटनेटके फोटो, प्रवासाचे व्हिडिओ, पुस्तकांचे फोटो आणि काही प्रेरणादायी पोस्ट होत्या. पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केले, पण दुसऱ्या दिवशी त्याने एका स्टोरीवर प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया अगदी साधी होती. त्यानंतर हळूहळू बोलणे सुरू झाले. सुरुवातीला हवामान, अभ्यास, करिअर आणि आवडीनिवडी याबद्दल चर्चा झाली. दिवसागणिक चॅट वाढत गेले. सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग, रात्री झोपण्यापूर्वी गुड नाईट, दिवसभरात घडलेल्या गोष्टींची देवाणघेवाण आणि एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस घेणे यामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मृणालला वाटू लागले की आदित्य खूप समजूतदार आणि विश्वासू आहे. तो तिच्या प्रत्येक समस्येवर शांतपणे बोलायचा, तिचे म्हणणे ऐकून घ्यायचा आणि तिला आधार द्यायचा. काही महिन्यातच ती त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू लागली. काळ पुढे सरकत गेला आणि ऑनलाईन मैत्रीचे रूपांतर भावनिक नात्यात होऊ लागले. दोघे तासनतास व्हिडिओ कॉलवर बोलू लागले. भविष्याची स्वप्ने रंगवू लागले. एकत्र फिरण्याच्या, प्रवास करण्याच्या आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या गोष्टी करू लागले. मृणालच्या आयुष्यात आदित्यचे स्थान इतके महत्त्वाचे झाले की तिच्या प्रत्येक निर्णयात त्याचा सहभाग असायचा. आदित्यही स्वतःला तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा दाखवत होता. त्याने अनेकदा सांगितले की त्याच्या आयुष्यात तिच्याशिवाय कोणीच नाही. अशा गोड बोलण्यांमुळे तिचा विश्वास आणखी दृढ झाला. काही काळानंतर आदित्यने प्रत्यक्ष भेटण्याचा विषय काढला. सुरुवातीला मृणाल थोडी साशंक होती, पण अनेक महिन्यांच्या ओळखीनंतर तिने होकार दिला. एका कॅफेमध्ये त्यांची पहिली भेट झाली. प्रत्यक्षातही आदित्य तितक्याच सभ्य आणि आकर्षक वाटत होता. भेट खूप छान झाली. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर भेटींची संख्या वाढत गेली. कधी चित्रपट, कधी रेस्टॉरंट, कधी शहराबाहेर छोटी सहल. अशा प्रकारे त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. काही महिन्यानंतर आदित्यने मृणालला सांगितले की तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यासोबत राहू इच्छितो. त्या भावनिक क्षणी मृणालनेही आपले प्रेम व्यक्त केले. दोघांचे नाते आता अधिक वैयक्तिक झाले होते. मृणालला वाटत होते की ती तिच्या भावी जोडीदारासोबत आहे. आदित्य मात्र हळूहळू तिच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू लागला. कोणाशी बोलावे, कुठे जावे, काय पोस्ट करावे याबद्दल तो मत देऊ लागला. सुरुवातीला तिला ते प्रेमामुळे वाटले, पण प्रत्यक्षात तो तिच्यावर प्रभाव निर्माण करत होता. एका दिवशी त्याने शहराबाहेर एका रिसॉर्टमध्ये जाण्याचा प्रस्ताव ठेवला. तिथे शांत वातावरणात वेळ घालवू असे तो म्हणाला. मृणालने थोडा विचार करून होकार दिला. त्या दिवशी दोघे रिसॉर्टमध्ये गेले. आदित्य सतत प्रेम, विश्वास आणि भविष्याच्या गोष्टी करत होता. त्याने तिला खात्री दिली की त्यांचे नाते कायमचे आहे. त्याच विश्वासाच्या वातावरणात काही खासगी क्षण निर्माण झाले. मृणालला माहीत नव्हते की त्या क्षणांदरम्यान आदित्यने गुपचूप काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. पुढील काही दिवस सर्व काही नेहमीसारखेच वाटत होते, पण अचानक आदित्यचे वागणे बदलू लागले. तो कमी बोलू लागला, संदेशांना उशिरा उत्तर देऊ लागला, भेटी टाळू लागला. मृणाल गोंधळून गेली. एक दिवस रात्री तिला त्याचा संदेश आला. त्या संदेशात एक व्हिडिओचा स्क्रीनशॉट होता. तो पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तो त्यांच्या खाजगी क्षणांचा व्हिडिओ होता. आदित्यने लिहिले होते की जर तिने त्याच्या सांगण्यानुसार वागले नाही तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला जाईल आणि तिच्या कुटुंबियांनाही पाठवला जाईल. मृणालला विश्वास बसत नव्हता की ज्या व्यक्तीवर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच तिचा विश्वासघात केला होता. तिचे हात थरथरू लागले. मनात भीती, धक्का आणि असहाय्यता भरून राहिली. आदित्यचे संदेश अधिक आक्रमक होत गेले. तो पैशांची मागणी करू लागला. कधी महागड्या वस्तू आणण्यास सांगू लागला, कधी त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी विविध मागण्या करू लागला. प्रत्येक वेळी नकार दिला की व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जायची. मृणालचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ती मानसिक तणावाखाली गेली. कोणाशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. कुटुंबियांना सांगितले तर ते काय विचार करतील याची भीती वाटत होती. मित्रमैत्रिणींना सांगितले तर बदनामी होईल असे तिला वाटत होते. त्यामुळे ती एकटीच हा भार सहन करू लागली. दिवसेंदिवस तिची अवस्था खालावत गेली. झोप उडाली, भूक कमी झाली, कामात लक्ष लागत नव्हते. दुसरीकडे आदित्यचा आत्मविश्वास वाढत होता, कारण त्याला वाटत होते की मृणाल कायम घाबरून राहील. पण एका टप्प्यावर मृणालला समजले की भीतीमुळे परिस्थिती आणखी वाईट होत आहे. तिने इंटरनेटवर माहिती शोधण्यास सुरुवात केली. अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगच्या अनेक घटना तिला दिसल्या. अनेक लोकांनी कायदेशीर मदत घेऊन अशा गुन्हेगारांवर कारवाई केली होती. ते पाहून तिच्या मनात धैर्य निर्माण झाले. एका संध्याकाळी ती तिच्या जवळच्या मैत्रीण सायलीला भेटली.
सुरुवातीला बोलण्याची हिंमत होत नव्हती, पण अखेर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही सांगितले. इंस्टाग्रामवर झालेली ओळख, वाढलेली मैत्री, प्रेम, भेटी, रिसॉर्टमध्ये गेलेला दिवस आणि त्यानंतर सुरू झालेला ब्लॅकमेल. सायली बराच वेळ शांतपणे ऐकत राहिली. सगळं संपल्यावर तिने मृणालचा हात घट्ट पकडला आणि एकच गोष्ट सांगितली, भीतीमुळे तो जिंकतोय. तू शांत राहिलीस तर तो अजून पुढे जाईल. त्या शब्दांनी मृणालच्या मनात काहीतरी बदल घडवला. अनेक महिन्यांपासून ती स्वतःला दोष देत होती, पण आता तिला समजू लागले की गुन्हा तिचा नव्हता. गुन्हा त्या व्यक्तीचा होता ज्याने तिचा विश्वास जिंकून त्याचा गैरफायदा घेतला होता. पुढील काही दिवसात त्यांनी व्यवस्थित तयारी सुरू केली. मृणालने सर्व स्क्रीनशॉट वेगळ्या फोल्डरमध्ये जतन केले. धमकीचे प्रत्येक संदेश, व्हॉइस नोट्स, कॉल लॉग्स आणि आर्थिक मागण्यांचे पुरावे एकत्र केले. तिला आता कळत होते की भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी पुरावे महत्त्वाचे आहेत. दरम्यान आदित्यला तिच्या बदललेल्या वागण्याची जाणीव होऊ लागली. आधीप्रमाणे ती घाबरलेली दिसत नव्हती. ती प्रत्येक संदेशाला उत्तर देत नव्हती. काही वेळा त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. यामुळे आदित्य चिडू लागला. त्याने एका रात्री सलग 20-25 संदेश पाठवले. त्यामध्ये धमक्या, अपमानास्पद शब्द आणि भीती निर्माण करण्याचे प्रयत्न होते. पण यावेळी मृणालने उत्तर दिले नाही. ती फक्त पुरावे जतन करत राहिली. आदित्यला वाटले की दबाव वाढवला तर ती पुन्हा त्याच्या नियंत्रणाखाली येईल, म्हणून त्याने आणखीन एक पाऊल उचलले. त्याने काही स्क्रीनशॉट पाठवले ज्यात मृणालच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरील मित्रांची यादी दिसत होती. त्याने लिहिले की व्हिडिओ सर्वांना पाठवला जाईल. तो संदेश पाहून क्षणभर तिच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली. पण यावेळी ती एकटी नव्हती. सायली तिच्यासोबत होती. त्यांनी ठरवले की कोणत्याही परिस्थितीत घाबरून त्याच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी कायदेशीर सल्ला घेतला. तिथे त्यांना सांगण्यात आले की अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग, धमक्या आणि खासगी व्हिडिओंचा गैरवापर हा गंभीर गुन्हा आहे. त्या माहितीमुळे मृणालला पहिल्यांदाच आशेचा किरण दिसला. तक्रार नोंदवल्यानंतर काही दिवस वातावरण पूर्णपणे शांत होते. आदित्यचे संदेश कमी झाले. त्याने कदाचित असा अंदाज लावला होता की मृणाल अजूनही घाबरलेली आहे, पण प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्याच हालचाली सुरू होत्या. तपासासाठी आवश्यक माहिती गोळा केली जात होती. दरम्यान मृणालच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता. आदित्यने हे सगळे आधीपासूनच ठरवले होते का, की नंतर त्याचा हेतू बदलला? या प्रश्नाचे उत्तर तिला लवकरच मिळाले. सायलीच्या मदतीने त्यांनी आदित्यच्या सोशल मीडिया उपस्थितीचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्या जुन्या पोस्ट, कमेंट्स आणि विविध अकाउंट्स तपासताना काही विचित्र गोष्टी लक्षात आल्या. त्याच्या अनेक फोटोंवर वेगवेगळ्या मुलींच्या प्रतिक्रिया होत्या. काही प्रोफाईल्सशी त्याचे खूप जवळचे संभाषण दिसत होते. आणखी खोलात गेल्यावर असेही आढळले की त्याने पूर्वी काही अकाउंट्स अचानक डिलीट केली होती. हे सर्व पाहून संशय वाढला. मृणालला आता वाटू लागले की कदाचित ती एकटी बळी नव्हती. एके दिवशी अनपेक्षितपणे तिच्या इंस्टाग्रामवर एका अनोळखी मुलीचा संदेश आला. त्या मुलीचे नाव नेहा होते. तिने थेट विचारले, तुला आदित्य माहीत आहे का? हा संदेश पाहताच मृणालचे हृदय जोरात धडधडू लागले. काही वेळ विचार केल्यानंतर तिने होकार दिला. त्यानंतर नेहाने जे सांगितले ते ऐकून स्तब्ध झाली. नेहा ही जवळपास त्याच पद्धतीने आदित्यच्या संपर्कात आली होती. सुरुवातीला मैत्री, मग प्रेमाच्या गोष्टी, भेटीगाठी आणि नंतर भावनिक नियंत्रण. फरक एवढाच होता की नेहाने योग्य वेळी अंतर ठेवले होते आणि त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली नव्हती. पण तिच्याकडेही काही संशयास्पद संदेशांचे पुरावे होते. आता चित्र हळूहळू स्पष्ट होत होते. आदित्यचे वागणे ही एक वेगळी घटना नव्हती. ती कदाचित एका मोठ्या पॅटर्नचा भाग होती. नेहा, सायली आणि मृणाल या तिघींनी मिळून उपलब्ध माहिती एकत्र करायला सुरुवात केली. जसजशी माहिती वाढत गेली तसतसे धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. काही बनावट प्रोफाईल्स, वेगवेगळ्या नावांनी चालवलेली अकाउंट्स आणि अनेक मुलींशी केलेले समान प्रकारचे संवाद यांची माहिती मिळू लागली. प्रत्येक नवीन पुरावा मृणालला एकीकडे संताप देत होता तर दुसरीकडे धैर्यही देत होता. कारण आता तिला कळले होते की ती एकटी नव्हती. पण आदित्य अजूनही पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्याला काहीतरी बिनसत असल्याची जाणीव होऊ लागली होती. त्याचे संदेश पुन्हा सुरू झाले. यावेळी त्यात अस्वस्थता दिसत होती. तो वारंवार विचारत होता की मृणाल कोणाशी बोलते आहे, कोणाला काय सांगितले आहे आणि अचानक तिचा दृष्टिकोन का बदलला आहे. ती मात्र कोणतेही स्पष्ट उत्तर देत नव्हती. प्रत्येक दिवसासोबत त्याचा ताबा सुटत चालला होता आणि हे त्याला अस्वस्थ करत होते. एका रात्री अचानक तिच्या फोनवर त्याचा कॉल आला. बराच वेळ फोन वाजत राहिला. शेवटी तिने कॉल उचलला. काही सेकंद शांतता होती. त्यानंतर आदित्यचा आवाज ऐकू आला. पूर्वीसारखा आत्मविश्वास त्यात नव्हता. तो म्हणाला की गैरसमज झाले आहेत. तो सगळे विसरायला तयार आहे आणि पुन्हा सुरुवात करू इच्छितो.
पण मृणालला आता त्याच्या प्रत्येक शब्दामागचा हेतू समजू लागला होता. ती शांतपणे ऐकत राहिली. काही क्षणांनी तिने एकच वाक्य म्हटले, आता खूप उशीर झाला आहे. त्या शब्दानंतर काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. मग कॉल कट झाला. मृणालला माहिती नव्हते की हा शेवटच्या संघर्षाची सुरुवात होती, कारण पुढच्या काही दिवसात अशी घटना घडणार होती जी के तिचे आयुष्यच नाही तर आदित्यचेही भविष्य कायमचे बदलून टाकणार होते. त्या रात्रीचा फोन कट झाल्यानंतर मृणाल बराच वेळ शांत बसून राहिली. तिच्या मनात भीती नव्हती असे नाही, पण ती पूर्वीसारखी असहाय्यही राहिली नव्हती. अनेक महिन्यांपासून तिच्यावर सावलीसारखे लटकणारे संकट आता शेवटच्या टप्प्यात पोहोचत असल्याची जाणीव तिला होत होती. आदित्यचा आवाज फोनवर ऐकताना तिला पहिल्यांदाच त्याच्यात असुरक्षितता जाणवली होती. जो मुलगा नेहमी आत्मविश्वासाने बोलायचा, जो स्वतःला परिस्थितीचा मालक समजायचा, तो आता परिस्थिती हातातून निसटत असल्यामुळे अस्वस्थ झाला होता. पण मृणालला हेही माहिती होते की अशा लोकांवर सहज विश्वास ठेवणे धोकादायक असते. त्याचे अचानक बदललेले बोलणे ही पश्चातापाची भावना होती की स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न याचा अंदाज बांधणे कठीण होते. पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी विचित्र झाली. आदित्यचे संदेश कमी झाले, पण पूर्णपणे थांबले नाहीत. कधी तो जुन्या आठवणींचा उल्लेख करत असे, कधी माफी मागत असे, तर कधी पुन्हा अप्रत्यक्ष धमक्या देत असे. त्याच्या वागण्यात सातत्य नव्हते. एका दिवसात तो 3 वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांसारखा वागत होता. सकाळी प्रेमळ संदेश, दुपारी संताप आणि रात्री भीती दाखवण्याचा प्रयत्न. मृणाल मात्र आता प्रत्येक गोष्ट नोंदवत होती. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी ती शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान नेहा आणि सायली तिच्यासोबत सतत संपर्कात होत्या. त्यांनी मिळवलेली माहिती अधिक मोठी होत चालली होती. काही जुन्या प्रोफाईल्समधून त्यांना अशा मुलींचे संदर्भ मिळाले ज्यांनी आदित्यशी काही काळ संपर्क ठेवला होता आणि नंतर अचानक सर्व संबंध तोडले होते. त्यापैकी काहींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. एका दुपारी नेहाचा फोन आला. तिचा आवाज उत्साहित पण गंभीर होता. तिने सांगितले की आणखी एका मुलीशी संपर्क झाला आहे. तिचे नाव राधिका होते. सुरुवातीला राधिकाने बोलण्यास नकार दिला होता, पण बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर तिने काही माहिती द्यायला तयारी दर्शवली. त्या संध्याकाळी तिघी तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलल्या. राधिका बोलायला लागली तशी एकामागून एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. तिची कहाणीही जवळपास सारखीच होती. सोशल मीडियावर ओळख, विश्वास, भावनिक जवळीक आणि नंतर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न. तिच्या बाबतीत परिस्थिती इतकी पुढे गेली नव्हती, पण तिला वेळेवर काहीतरी संशय आल्यामुळे तिने अंतर ठेवले होते. तरीही आदित्यने तिच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. राधिकाकडे काही चॅट्स होते ज्यामुळे त्याच्या वागण्याचा एक विशिष्ट पॅटर्न स्पष्ट दिसत होता. आता हे स्पष्ट झाले होते की ही एखादी चूक किंवा गैरसमज नव्हता. हे वर्तन पुन्हा पुन्हा घडत होते. वेगवेगळ्या मुलींशी जवळीक निर्माण करणे, त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि नंतर त्या विश्वासाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे, हा त्याचा पद्धतशीर मार्ग होता. मृणालच्या मनात संतापाची लाट उसळली. अनेक महिने ती स्वतःला दोष देत होती, पण आता तिला समजले की तिची फसवणूक अत्यंत नियोजनपूर्वक करण्यात आली होती. दरम्यान आदित्यची अस्वस्थता वाढत होती. त्याला नक्की काय घडत आहे हे कळत नव्हते, पण काहीतरी त्याच्या विरोधात घडत असल्याची जाणीव त्याला झाली होती. त्याने अचानक आपली काही सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केली. काही पोस्ट गायब झाल्या, काही फोटो हटवले गेले. त्याच्या मित्रांच्या यादीतही बदल दिसू लागले. जणू तो स्वतःचे डिजिटल अस्तित्व स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होता. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अनेक गोष्टी आधीच जतन केल्या गेल्या होत्या. एका रात्री मृणाल घरी एकटी होती. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. विजांचा गडगडाट होत होता. ती लॅपटॉप समोर बसून काही कागदपत्रे पाहत होती. तेवढ्यात तिच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून संदेश आला. तू जे करत आहेस ते थांबव, नाहीतर परिणाम वाईट होतील. संदेश वाचतात तिच्या अंगावर काटा आला. नंबर नवीन होता, पण भाषेची शैली परिचित वाटत होती. काही मिनिटांनी पुन्हा संदेश आला. तुला वाटतं तू जिंकशील? यावेळी तिने उत्तर दिले नाही. संदेशांचे स्क्रीनशॉट घेतले आणि जतन केले. काही वेळानंतर कॉल येऊ लागले. 1, 2, 3, 4. तिने कोणताही कॉल उचलला नाही. त्या रात्री तिला झोप लागली नाही, पण भीतीपेक्षा तिच्या मनात एक वेगळी भावना होती. आता आदित्य घाबरू लागला होता. पुढील आठवड्यात घटनांची गती वाढली. अनेक गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. नवीन माहिती समोर येत होती. जुने पुरावे एकत्र केले जात होते आणि आदित्य अधिकाधिक अस्वस्थ होत होता. एका दिवशी त्याने अचानक मृणालला भेटण्याची विनंती केली. तो म्हणाला की त्याला प्रत्यक्ष बोलायचे आहे. त्याच्याकडे काही महत्त्वाचे सांगण्यासारखे आहे. सायली आणि नेहाने तिला सावध राहण्याचा सल्ला दिला. बराच विचार केल्यानंतर तिने भेटायला होकार दिला, पण सार्वजनिक ठिकाणी आणि सुरक्षित वातावरणात. भेटीचा दिवस आला. शहरातील एका गर्दीच्या कॅफेमध्ये ती वेळेआधी पोचली. तिचे हृदय वेगाने धडधडत होते.
काही मिनिटांनी आदित्य आला. अनेक महिन्यानंतर तो तिच्यासमोर उभा होता. पण हा तोच आत्मविश्वासू मुलगा नव्हता ज्याला ती एकेकाळी ओळखत होती. त्याचा चेहरा थकलेला दिसत होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. तो बसला, पण काही क्षण काहीच बोलला नाही. शेवटी त्याने बोलायला सुरुवात केली. त्याने सांगितले की परिस्थिती हाताबाहेर गेली, त्याच्याकडून चुका झाल्या, तो सगळे मिटवायला तयार आहे. त्याने वारंवार माफी मागितली, पण त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये एक भीती दडलेली होती. जणू त्याला माहीत होते की आता गोष्टी पूर्वीसारख्या राहणार नाहीत. मृणाल शांतपणे ऐकत राहिली. ती आता भावनांच्या प्रभावाखाली नव्हती. काही महिन्यांपूर्वी असती तर कदाचित त्याच्या बोलण्याने तिचे मन पुन्हा हेलावले असते. पण आता तिला सत्य दिसत होते. शेवटी ती फक्त एवढेच म्हणाली, माफी मागणं सोपं असतं, पण विश्वास तोडल्यावर त्याची किंमत द्यावी लागते. हे ऐकतात आदित्यचा चेहरा बदलला. काही क्षण त्यांनी तिच्याकडे पाहिले. मग तो उठला आणि कोणतेही उत्तर न देता निघून गेला. त्या भेटीनंतर मृणालच्या मनात एक विचित्र शांतता आली. जणू अनेक महिन्यांपासून चाललेला भावनिक संघर्ष संपत आला होता. पण खरी लढाई अजून बाकी होती. काही दिवसांनी तिला अधिकृतपणे कळवण्यात आले की तपासात महत्त्वाची प्रगती झाली आहे. आदित्यच्या विविध डिजिटल खात्यांची माहिती तपासताना अनेक पुरावे समोर आले होते. त्याच्या डिव्हायसेसमध्ये अनेक बनावट प्रोफाईल्स, वेगवेगळ्या मुलींशी केलेले संवाद आणि गुप्तपणे जतन केलेले वैयक्तिक फोटो व व्हिडिओ सापडले होते. मृणाल, नेहा आणि राधिका यांच्याशिवाय आणखीन काही मुलींची नावेही समोर आली होती. एकामागून एक सत्य उघड होत गेले. आदित्यने अनेक वर्षे लोकांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरवापर केला होता. त्याच्यासाठी नाती ही भावना नव्हती, ती नियंत्रण मिळवण्याचे साधन बनली होती. पण यावेळी त्याची योजना अपयशी ठरली होती, कारण ज्यांना तो घाबरवून गप्प बसवेल असे समजत होता, त्या मुलींनीच एकत्र येऊन सत्य बाहेर आणले होते. ही बातमी समोर आल्यानंतर आदित्यचे काळजीपूर्वक तयार केलेले व्यक्तिमत्व कोसळू लागले. त्याचे अनेक खोटे उघड झाले. ज्यांना तो आपले मित्र समजत होता तेही त्याच्यापासून दूर जाऊ लागले. काही काळापूर्वी तो इतरांच्या भीतीवर जगत होता, तो आता स्वतःच्या कृतींच्या परिणामांना सामोरा जात होता. दुसरीकडे मृणालच्या आयुष्यात हळूहळू प्रकाश येऊ लागला. सुरुवातीला तिला लोकांसमोर जाण्याची भीती वाटत होती, पण दिवसेंदिवस तिचा आत्मविश्वास वाढू लागला. तिने स्वतःला पुन्हा उभे करण्याचा निर्णय घेतला. नवीन नोकरीसाठी तयारी सुरू केली. जुन्या छंदांकडे परत वळली. कुटुंबियांशी आणि मित्रमैत्रिणींशी पुन्हा मोकळेपणाने बोलू लागली. एक संध्याकाळी ती आणि सायली पुन्हा त्याच कॅफेमध्ये बसल्या होत्या जिथे अनेक महत्त्वाच्या चर्चा झाल्या होत्या. बाहेर पावसाच्या सरी पडत होत्या. रस्त्यावर दिव्यांचे प्रतिबिंब चमकत होते. सायली हसत म्हणाली, आठवतंय, एकेकाळी तुला वाटत होतं की सगळं संपलं आहे. मृणाल खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत हलकेच असले. हो, पण आता समजलं आहे की काही गोष्टी संपत नाहीत, त्या आपल्याला नव्याने सुरू करायला शिकवतात. त्या क्षणी तिच्या मनात आदित्यबद्दल राग नव्हता, सूड नव्हता, फक्त एक शिकवण होती. विश्वास ठेवणे चुकीचे नव्हते, चूक होती त्या विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्याची. पाऊस अजूनही पडत होता, पण यावेळी तो उदास वाटत नव्हता. जणू जुन्या जखमा धुवून नवीन सुरुवातीसाठी रस्ता मोकळा करत होता. मृणालने कॉफीचा शेवटचा घोट घेतला आणि मनाशी ठरवले, ती आता भूतकाळाची कैदी राहणार नव्हती. ती स्वतःच्या आयुष्याची नवी कथा लिहिणार होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.